नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले, माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे मी शाखा कार्यवाह रेखा चिटणीस. आजचे आपले मान्यवर पाहुणे श्री शरदजी पोंक्षे, लोकमान्य सेवा संघाचे पदाधिकारी आणि समस्त श्रोतृवर्ग यांचं मनपूर्वक स्वागत करते. भारतीय सांस्कृतिक परंपरा जपत यशस्वीपणे कार्यरत असणारी ही सांस्कृतिक शाखा यंदा आपलं शतक महोत्सवी वर्ष आणि 106वा आद्य गणेशोत्सव साजरा करत आहे. गोखले सभागृहामध्ये श्री गजानन विराजमान आहेत. जर दर्शन घ्यायचं राहिलंच असलं तर जाताना ते जरूर घ्यावं. मला पूर्ण कल्पना आहे की आजच्या कार्यक्रमासाठी आपण खूप उत्सुक आहात, पण त्यापूर्वी एक छोटंसं मनोगत. सर्वप्रथम लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह म्हणून नियुक्त झालेल्या श्री अतुल गोखले आणि श्रीमती प्रीती पटवर्धन ह्या दोन्ही युवा संघ कार्यवाहकांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. आणि तसंच सिनियर मोस्ट ह्या नात्यानं दोघांना अनंत शुभाशीर्वाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देते. आता माझ्या ह्या शुभेच्छेप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याच असतील, पण त्या शुभेच्छांइतकीच संस्थेला आवश्यकता असते ती मनुष्यबळाची. म्हणून युवा वर्गानं ह्या संस्थेमध्ये कार्यकर्ते म्हणून सहभागी व्हावं असं मी सांगू इच्छिते. शुभेच्छा आणि मनुष्यबळा इतकीच किंबहुना त्याहूनही अधिकच आवश्यकता असते ती आर्थिक बळाची. मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपण यथाशक्ती देणगी देऊन संस्थेचं आर्थिक बळ वृद्धिंगत करावं. आपण ज्या समाजात राहतो, जो समाज आपल्याला खूप काही देतो, त्या समाजाचं आपणही देणं लागतो. असं समाजाचं देणं देण्यासाठी लोकमान्य सेवा संघ हे अगदी योग्य माध्यम आहे असं मला वाटतं. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही प्रथम आपल्या घरापासून किंवा आपल्या स्वतःपासून करावी असं म्हणतात. त्यानुसार आज मी 5 लाख रुपयांचा धनादेश लोकमान्य सेवा संघ पार्ले ह्या संस्थेला देणगी म्हणून सुपूर्द करत आहे. ह्या देणगीचा विनियोग उचित आणि आवश्यक प्रसंगीच होईल याची मला पूर्ण खात्री आहे. ह्या धनादेशाचा स्वीकार करण्यासाठी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे आणि दोन्ही संघ कार्यवाह श्री अतुल गोखले आणि श्रीमती प्रीती पटवर्धन यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. धन्यवाद रेखाताई. माईक दिसला की बोलायची हौस असते. संस्थेतर्फे एवढी चांगली देणगी मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. परंतु आम्हाला तन, मन आणि धन तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कृपा करून तिन्ही गोष्टी आम्हाला देत राहा. धन्यवाद. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे पहिला. आणि आपल्या आजचे व्याख्याते आहेत श्री शरद पोंक्षे. गेली 35 वर्ष मराठी रंगभूमी, मालिका तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून त्यांच्या अनेक लक्षणीय भूमिका आपल्या स्मरणात आहेत.
त्यामुळे त्यांचा वेगळा परिचय करून द्यायची त्यांची काहीच गरज नाही. उत्कृष्ट भूमिकांबरोबरच त्यांची व्याख्यानंही प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची त्यांची व्याख्यानं ही सर्वांना माहीत आहेतच. तेव्हा आजच्या या विषयावर बोलण्यासाठी मी माननीय श्री शरद पोंक्षे यांना आमंत्रित करीन मंचावर, आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांनाही मी विनंती करते की आपल्या पाहुण्यांना मंचावर घेऊन यावं. मी सरांना विनंती करीन की श्री शरद पोंक्षे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपण सगळीच जण उत्सुक आहात व्याख्यान ऐकण्यासाठी, आणि व्याख्यान ऐकल्यावर मनात तेच शब्द घोळवत तुम्ही सर्वांनी इथून निघावं अशी इच्छा आहे. त्यामुळे आभार प्रदर्शनाचा रटाळ कार्यक्रमही मी आधीच उरकून घेते असं म्हणायला हवं. तेव्हा आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहिलात आणि आज तुम्ही आमचं टिळक मंदिराचं आमंत्रण स्वीकारून इथे आज हे व्याख्यान द्यायला आलात, याबद्दल श्री शरद पोंक्षे यांचं, इथल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार मानते. तेव्हा यापुढची सूत्र नमस्कार. आज लोकमान्य सेवा संघ पार्लातर्फे गणेशोत्सवामध्ये अजेय योद्धा, अपराजित योद्धा बाजीराव पेशवे, पहिला बाजीराव यांच्यावरती व्याख्यान देण्यासाठी मला इथं निमंत्रण दिलं. त्याबद्दल मी लोकमान्य सेवा संघाचा खूप आभारी आहे. अध्यक्ष चितळे काकांना बघून खूप भावनिक झालो मी जरासा. माझं मुंबईतलं जे पहिलं घर आहे ते घर घेण्यासाठी माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा रीमा लागू तिने मला पैसे दिले होते. त्यावेळेला तिचं संपूर्ण अर्थनियोजन करणारे चितळे काका, तिने मला त्यांच्याकडं पाठवलं होतं. आता त्यांच्याशी बोल आणि ते पैसे कसं काय ते तुम्ही ठरवा. मला आज एकदम सगळं आठवलं. ते 79 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन. या 79 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण स्वतंत्र भारतामध्ये द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही. आणि त्याचे भयानक परिणाम म्हणजे बाजीराव आपल्याला माहीत नाही. त्याचे भयानक परिणाम म्हणजे ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतचे संत आपल्याला माहीत नाहीत. त्याचे भयानक परिणाम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदू धर्मासाठी केलेलं बलिदान आपल्याला माहीत नाही. ते बलिदान कळण्यासाठी 78 वर्षानंतर एक छावा नावाचा सिनेमा यावा लागतो. पण शालांत पाठ्यपुस्तकांमधून छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कळत नाहीत.
किती भयानक आहे हे सगळं. आपल्याला टिपू सुलतान माहिती आहे, आपल्याला औरंगजेब माहिती आहे, आपल्याला अकबर माहिती आहे, पण आपल्याला बाजीराव माहीत नाही. आपल्याला नेपोलियन माहिती आहे, आपल्याला चंगेज खान माहिती आहे, अलेक्झांडर द ग्रेट नावाचा धडा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला जातो. मला धडा होता शाळेमध्ये, जगज्जेता सिकंदर. आपल्यापैकी अनेकांना असेल तो. किती पद्धतशीरपणे भारताचा इतिहास स्वतंत्र भारतातल्या सगळ्या पिढ्यांपासून लपवला गेला, जाणीवपूर्वक लपवला गेला. तुमची अस्मिता जागीच होता कामा नये याचा पुरेपूर बंदोबस्त आपलं पहिलं पंतप्रधान गुलाबाचं फूल त्यांनी केला. पहिले सलग 10 वर्ष स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना आझाद. ह्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही. कुठल्याही शाळेतच न गेलेला माणूस तर स्वतंत्र भारताचा केंद्रीय शिक्षण मंत्री असतो. त्याच्यानंतर सलग 3 टर्म्स म्हणजे एकूण 25 वर्ष 47 पासून केंद्रीय शिक्षण मंत्री सलग मुसलमान आहेत. त्यांनी जी स्वतंत्र भारतामध्ये काय शिकवावं, शाळांमधून महाविद्यालयांमधून पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम काय असावा, हे अशा माणसांच्या हातात गुलाबाच्या फुलाने सुपूर्त केलं. आणि त्यांनी जी समिती बनवली, अलीगड युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक. सगळा इतिहास वाचताना भयंकर काटा येतो, भयंकर दुःख होतं. माहितीच नाही कसं अस्मिता जागी होणार, कसा मी हिंदुस्थानी आहे, मी भारतीय आहे याचा मला अभिमानच वाटत नाही. अभिमान वाटावा असं मला काही कोणी सांगितलंच नाही. आणि मग औरंगजेब कसा मोठा होता, मग अकबर किती सेक्युलर होता, आणि मग या अकबराला सेक्युलर करण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये जी बाई कधी अस्तित्वातच नव्हती, अशी एक हिंदू जोधाबाई त्याच्या आयुष्यात आणली गेली, जी इतिहासामध्ये एक्झिस्टच करत नाही. केवळ अकबराला सेक्युलर बनवण्यासाठी. आणि बाजीरावच्या आयुष्यामध्ये मुळातच 20 वर्षांची कारकीर्द आहे फक्त. 41 लागलं आणि बाजीराव पेशवे निघून गेले, वारले. 19 पूर्ण झालं, 20वं लागलं आणि या हिंदुस्थानचा पेशवा झाला. अवघी 20 वर्षांची कारकीर्द, 41 लढाया, एकही हरला नाही. हे न शिकवता त्याच्या आयुष्यात जी बाई फक्त 17च महिने आली, बरं आली ती ठेवलेली बाई नव्हती, ती प्रेयसी नव्हती, रीतसर लग्न करून, विवाह करून, लग्न बंधनात बांधून पत्नी म्हणून तिला घेऊन आलेले आहेत ते. आणि एक शौर्य गाजवल्यानंतर एका सम्राटाला, एका सरस सेनापतीला बक्षीस म्हणून दिलेली बाई आहे ती. प्रचंड बुद्धिमान, प्रचंड सुंदर, प्रचंड योद्धा बाई. बक्षीस म्हणून दिले तर तिला ठेवली, असं नाही केलं बाजीरावने. विवाह केला, लग्न केलं.
माहितीच नाही आपल्याला. सगळा काळ आठवा ना तो. 1700 ते 1741 संपला विषय. ला जन्म आहे, 1720ला पेशवा झालाय, 41ला गेला. पावसाळ्याचे 4 महिने सोडले की उरलेले 8 महिने सदैव घोड्यावर. तीन 4 महिन्यांच्या मोहिमा, अफाट शौर्य, एक ब्रिटनचा इतिहासकार आहे मॉन्टगोमेरी, त्यांनी इसवी सन पूर्व 400 ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा जगाचा इतिहास लिहिला. आणि त्या जगाच्या इतिहासामध्ये भारतातल्या फक्त एका सेनापतीचा उल्लेख करून त्याच्यावर अख्खा एक पॅराग्राफ लिहिला आहे. त्याचं नाव आहे बाजीराव पेशवा. पण भारतीयांना तो माहीत नाही. भारतीयांना जाणीवपूर्वक सिनेमामधनं बाजीराव मस्तानीचा खेळ दाखवला जातो. प्रॅक्टिकल विचार करून बघा. मस्तानी बरोबर नाच गाणं करायला, मस्तानी बरोबर नदीच्या काठावर बसून दगड मारत गप्पा मारायला वेळ तरी होता का? कुठलं प्रेम प्रकरण? कशाला गेला होता तिकडे तो? बुंदेलखंडात गेला कशाला मुळात बाजीराव? पुण्यातनं उठून 50,000चे सैन्य घेऊन तिकडे कशाला गेला तो? छत्रसाल राजाला वाचवायला गेला होता तो. का गेला वाचवायला? सिद्दीकीनी पूर्णपणे छत्रसाल राजाला, बुंदेलखंडाला जेव्हा वेढा घातला आणि छत्रसाल राजा आता पूर्णपणे म्हातारा झालेला आहे, 70-75 उलटलेली आहे, तेव्हा त्याला त्याच्या 18व्या वर्षीची गोष्ट आठवते. हा छत्रसाल 18 वर्षाचा होता, फक्त 18 वर्षाचा तरुण. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान ऐकून तो तिथून आला शिवाजी महाराजांकडे. मला तुमच्या बरोबर काम करायचंय, तुमच्या बरोबर राहायचंय. काय म्हणाले आमचे राजे? वेडा आहेस का तू? एका ठिकाणचा राजा आहेस तू, माझ्याकडे आल्यावर काय होईल? साधा मावळा, साधा सैनिक म्हणून तुला काम करावं लागेल. आत्तासारखी परिस्थिती नव्हती. बाहेरनं आले की लगेच नेते, उपनेते, आमदारकीची सीट राज्यसभेवर वगैरे असली भानगड नव्हती. तू तिकडे राजा असलास, माझ्याकडे आलास की तुला आधी सैनिक म्हणून काम करावं लागेल. तुझे गुण तुला दाखवावे लागतील, तुझं कर्तृत्व तुला दाखवावं लागेल. ते आवडलं, ते वाटलं चांगलं तर मी तुला पुढच्या पदांवरती बसवेन. का छत्रपतींचा दंडकच होता. छत्रपतींच्या आयुष्यामधले सगळ्यात 2 मुख्य गुण, ते म्हणजे सुईच्या टोकावरची एवढी सुद्धा जमीन शत्रूला मिळता कामा नये आणि स्वराज्यामधल्या, हिंदवी स्वराज्यामधली एकही नेमणूक ही पारंपरिक अणवंश परंपरेनं होणार नाही, ती फक्त कर्तृत्वावरच होईल. वेड्यासारखं करू नकोस. जा परत, तू तुझं राज्य सांभाळ, तुझं राज्य मोठं कर. मी इथून स्वराज्याचा विस्तार करत जातो. जेव्हा मला तुझी गरज लागेल तेव्हा तू माझ्यासाठी धावून ये. जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा मी तुझ्यासाठी धावून येईन. एक संदेश पाठवतो बास, मी तुझ्या मदतीला आलेला असेन. छत्रपती निघून गेले. त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज तेही गेलेत. राजाराम महाराज गेले, ताराराणी गेले. आणि आता शाहूंचं राज्य आहे. आणि शाहूंचं राज्य सांभाळतोय कोण? पेशवा बाजीराव. तो संदेश आला. किती पिढ्या पुढे आलेत? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज.
आणि त्या शाहू महाराजांचा पेशवा शब्द कुणाचा पाळतोय? छत्रपती शिवाजी महाराजांचा. याला म्हणतात निष्ठा. ही निष्ठा आम्ही दाखवणार नाही. आम्ही मस्तानी बरोबरचा खेळ दाखवणार. एक तर ते कधी असलं काही केलेलंच नाही त्यांनी. शाहू महाराज म्हणाले छत्रपतींचा शब्द आहे तो, खाली पडू देणार नाही मी. माझं अख्खं आयुष्य छत्रपतींच्या स्वराज्याला समर्पित केलेलं आहे मी. माझा प्रत्येक क्षण, माझा प्रत्येक श्वास हा स्वराज्याच्या ठिकाणी समर्पित केलेला आहे मी. आणि त्या स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्या छत्रपतींनी दिलेला शब्द आहे. मी असं कसं पाडून देईन? परवानगी द्या, मी जातो. दिली परवानगी. गेले 50,000 सैन्य घेऊन लढले. पुरा बुंदेलखंड छत्रसाल राजाला पुन्हा प्रस्थापित करून दिला. आणि मग निघताना त्यांनी अत्यंत खुश होऊन, अत्यंत आनंदाने 8 जिल्हे बहाल केलेत. 8 जिल्हे. एवढं कर्तृत्व असलेला हा माणूस 8 जिल्हे मिळाल्यावर मनात विचार आला नसेल? कुणाची तरी चाकरी करण्यापेक्षा स्वतःचं राज्य उभं करू. 8 जिल्हे म्हणजे झालं काय? इथून नागपूरपर्यंत किती जिल्हे होतात? इथून गोव्यापर्यंत किती जिल्हे होतात? 8 होत नाहीत. म्हणजे केवढी जमीन दिली. काही लोक बावळटासारखं विचारतात, तिथले जिल्हे ते घेऊन इथे कसे काय आले? अरे जिल्हे काय जमिनी उखडून नाही आणली त्यांनी इकडे. जिल्हे दिले म्हणजे त्या जिल्ह्यातला सगळा सहारा दिला. जो टॅक्स बुंदेलखंडच्या राजाला मिळत होता तो सगळा त्या 8 जिल्ह्यांचा टॅक्स आता बाजीराव त्याचा अधिकारी झाला. केवढा पैसा, केवढी जमीन. हे स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं असतं. छत्रपतींना सांगितलं असतं तुम्हाला गरज लागेल तेव्हा मला बोलवा, आम्ही येतो. मला तर माझं राज्य करू दे. आयुष्यभर मी का चाकरी करू? साधं 2-5 हजार रुपये पगार जास्त मिळाल्यावर कंपनी सोडून निघून जातो आपण. सलग 3 वेळा आमदारकी मिळाली, 4थ्यांदा मिळाली नाही की लगेच पक्ष बदलतो. सगळेच्या सगळे 8 जिल्हे छत्रपतींच्या चरणांमध्ये आणून टाकले. स्वराज्याची तिजोरी मोठी केली, श्रीमंत केली. आणि मग निघताना स्वतःची दासी पुत्री ही पण घेऊन जा म्हणाले, तुला उपयोगी पडेल. अनेक दासींबरोबर पुत्र्या होत्या पण एक हीच का दिली? कारण तू जे कार्य करायला निघालास ना, स्वराज्याचं साम्राज्य करायला निघालायस, तुला आता अतिशय चांगल्या योद्ध्यांची गरज आहे. आणि मग तू घेऊन आलाय. काही दाखवत नाहीत सिनेमात, मालिकांमध्ये. हेच पावसाळा संपला की मोहिमांना सुरुवात, पुन्हा पुढच्या पावसाळ्यापर्यंत. 8 महिने घोड्यावर आहे माणूस. अख्खं आयुष्य, 80% आयुष्य घोड्यावर गेले. हो, 3 ते 4 महिन्याची एक लढाई. साधा हिशोब करा. एकूण 20 वर्षांची कारकीर्द, पहिली 4-4.5 वर्ष एकही लढाई नाही. एकही लढाई नाही. म्हणजे साधारण 15 ते 16 वर्ष लढलाय माणूस फक्त. एका वर्षाला 8 महिन्याची लढाई. 15-16 गुणिले 8 किती महिने झाले? खूप गणितातले तज्ञ आहेत तिथे बसलेले. किती झाले पटकन सांगोल कोणी? हा, किती? 129. किती किती? 120.
आता 120 महिने भागिले 41 लढाया म्हणजे किती झाले? एका लढाईला किती महिने? 5 3 महिन्यात एक लढाई जिंकली, दुसरी जिंकली, तिसरी. पावसाळ्याला पुढची तयारी. अहो ह्या वेगाने. बरं तेव्हाच्या लढाया आता सारख्या नव्हत्या. इथून डायरेक्ट पाकिस्तानातला टेररिस्ट अटॅक उडवायच्या अशी इतकी मोठी शस्त्रसामग्री नव्हती. काय होतं? धनुष्यबाण, तलवारबाजी, बंदूक. घोड्यावरनं जायचंय. हिंदुस्थानचं क्षेत्रफळ किती? 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ. अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत करायचा आहे. छत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य 1/4 तो संपूर्ण अटकपासून कटकपर्यंत भगवा ध्वज फडकवायचा आहे. कसा लढला असेल माणूस? किती एकांगी आयुष्य आहे. खरं तर सावरकर टिळकांसारखं व्याख्यान हे होऊ शकत नाही. हे फक्त युद्ध आहे. युद्ध 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 आणि युद्ध. ह्याच्या पलीकडे बाजीरावाच्या आयुष्यामध्ये काही नाहीच आहे. मग युद्ध लढला कशी? ही युद्ध तो जिंकला कशी? एकही का नाही हरला तो? दुसरं महायुद्ध जिंकल्यानंतर रशियाला विचारलं तुम्ही कसे काय जिंकलात? समोर तुल्यबळ होतं ना. हिटलर जिंकलात कसे? काय म्हणाला माहिती? तो आम्हाला जिंकवलं सेनापती नोव्हेंबर आणि सेनापती डिसेंबर नाही. म्हणजे काय? त्या महिन्यात युद्ध झालं ना म्हणून आम्ही जिंकू शकलो. अदरवाईज आम्ही जिंकणंच शक्य नव्हतं. फार मोठं वैशिष्ट्य आहे एका योद्ध्याचं. बाजीराव कधीच का नाही हरला? कारण त्याला खूप वैशिष्ट्य आहेत. पंचमहाभूतांचा अभ्यास जो योद्धा करतो तो कधी हरत नाही. ज्याला 4 पावलं मागं कधी यायचंय हे कळतं तो कधी हरत नाही. वेड्यासारखं उठसूट लढायचं नसतं. महापुरे झाडे जाते तिथे लव्हाळे वाचते. कधीतरी तह करावा लागतो, कधीतरी खोटं बोलावं लागतं. शत्रूचा फसवून, शत्रूचा ठगवून, विश्वासघात करून शत्रूला हरवायचं असतं. छत्रपती आदर्श आहेत. काय पार्श्वभूमी काय? हा पेशवे पदावर बसायच्या आधीची पार्श्वभूमी काय? छत्रपती शिवाजी महाराज निघून गेलेले आहेत. संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने 40 दिवस अत्याचार संपवले त्यांना. ते संपल्यानंतर त्यांची बायको येसूबाई ती आली पाहिजे. तिचा मुलगा शाहू आला पाहिजे होता. नाही, तिने शाहूला नाही बसवलं, राजारामाला बसवलं. राजारामाला गादीवर बसवलंय. ह्या राजारामांबरोबर एक माणूस काम करत होता. त्याचं नाव आहे बाळाजी विश्वनाथ. हा इकडचा कोकणातला हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन. तिथे सिद्दीकीच्या त्रासाला कंटाळून हे बाळाजी विश्वनाथ भट कुटुंब हे इकडे आले घाटावरती. तेव्हा ब्रह्मेंद्र स्वामींचं एक फार मोठं प्रस्थ होतं. ते त्यांचे अनुयायी होते. त्या ब्रह्मेंद्र स्वामींची आणि शाहू महाराजांची ओळख करून दिली. तिथून पहिली शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची गट्टी जमली. राजाराम महाराज उत्तर दक्षिणेकडे स्वाऱ्या करून आता स्वराज्याचा विस्तार करायला निघालेले आहेत. काय दुर्दैव आहे हिंदूंचं. हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा आम्ही मॅच जिंकायला येतो ना आमचा सेनापती हरतो. सगळा इतिहास वाचला की इतकं दुःख होतं ना, इतकं दुःख होतं.
हिंदुस्थानच्या इतिहासाच्या अशा अनेक टप्प्यांवर तुम्हाला अशी उदाहरणं दिसतात की अरे आपण जिंकलो असतो यार. आता का छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या लवकर गेले असतील सांगा ना मला. अजून 10-20 वर्ष जर महाराज जगले असते तर या देशाचा इतिहासच बदलला असता. सगळं छान चाललेलं होतं, का गेले असतील? काय आमचं दुर्भाग्य आहे. बरं, त्यांच्यानंतर आले त्यांचे छत्रपती संभाजी महाराज, एक पाऊल पुढे आहे. ते पकडले जावेत. ते इतक्या लहान वयामध्ये अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू व्हावा. का संभाजी महाराज पकडले गेले नसते तर औरंगजेब संपला होता कधीच. पुढचा सगळा इतिहास बदलला असता. नाही, हिंदूंचं दुर्भाग्य. पण ते गेले. त्याच्यानंतर राजाराम महाराज त्यांनी जेव्हा उत्तर दक्षिणेमध्ये स्वराज्याचा विस्तार करायला सुरुवात केली, पुन्हा एकदा विस्कटलेलं सगळं स्वराज्य जवळ, कधी ना जेवढे फार मोठी माणसं जेव्हा जातात ना त्याच्यानंतर एक भयान अशी एक काळोखी रात्र येते. एक असा मोठा असा एक पॅच येतो मध्ये. सगळे सैरभैर झालेले असतात. तेव्हा कळतच नाही आता काय करावं, आता कसं करावं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की आता हे स्वराज्य वाचवणार कोण, कसं कसं काय पुढं काय होणार. तेव्हा येसूबाईंनी राजाराम महाराजांच्या हातामध्ये दिले. आणि या येसूबाई, शाहू महाराज आणि त्यांचे एक दासी पुत्र मदन सिंग यांना औरंगजेबाने अटक केली आणि दिल्लीला नेऊन कैदखान्यात ठेवलं. राजाराम महाराज पहिल्याच मोहिमेवर गेले. सिंहगडावर मृत्यू. का सगळे अल्पायुषी काय आहेत सगळे. नाहीतर काय काय माणसं किती जगतात. का थोडं थोडं त्यांचं आयुष्य शिवाजी महाराजांना नाही मिळालं. तुमच्या मनात वेगळं आहे, माझ्या मनात वेगळं आहे. राजाराम महाराज गेले. मग त्यांची बायको तारा राणी, 4 वर्षाचा मुलगा शिवाजी. पूर्वी असं वडिलांचं आजोबांचं नाव परत पुढच्या पिढ्यांना ठेवण्याची पद्धत होती. मग शिवाजी संभाजी नावं बऱ्याच वेळा आहेत. अगदी आत्तापर्यंत आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये पण हे चालायचं. आता काय काय भलतीच नावं आता आपण ठेवतो. नाव सांगितलं 4 वेळा असं. पूर्वी असं नव्हतं. पुरुषोत्तम, काशीनाथ, शंकर पटकन कळायचं. असं होत नव्हतं. 4 वर्षाच्या शिवाजीला राज्याभिषेक करवला आणि तारा राणीने राज्य चालवायला सुरुवात केली. औरंगजेब थकला होता. त्याला काही केलं, मराठ्यांना हरवताच येत नव्हतं. आणि जोपर्यंत मराठी हरत नाही तोपर्यंत हिंदुस्थानवर, संपूर्ण हिंदुस्थान काबीज करायचं स्वप्न काही केल्या पूर्णच होत नव्हतं. काय करावं काय समजतच नव्हतं. बराच काळ शाहू महाराज आणि येसूबाईंनी औरंगजेबाच्या कैदेत काढलाय. बराच काळ. शाहू महाराजांचा स्वभाव अत्यंत चांगला होता. तिथल्या सगळ्या मराठा, राजपूत, मुसलमान सगळे सेनापती या छोट्या शाहूवरती खूप प्रेम करायचे. एवढंच काय, औरंगजेबाला पण शाहू आवडायचा. ताराराणी अत्यंत समर्थ बाई, शूरवीर. त्यांनी सगळ्या सरदारांना पुन्हा एकत्र करायला सुरुवात केली. औरंगजेब थकून गेलेला होता. त्याला कळतच नव्हतं काय करावं. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक सुपीक कल्पना की गृहयुद्ध पेटवलं पाहिजे. आणि गृहयुद्ध जर पेटवायचं असेल तर आता येसूबाई आणि शाहूला, म्हणजे जो ओरिजिनल स्वराज्याच्या छत्रपतींचा जो ओरिजिनल वंशज आहे, मूळ, त्या गादीवर बसायचा ज्याला अधिकार आहे त्याला पाठवून देऊ परत. मग ताराराणी आणि शाहूमध्ये भांडण सुरू होईल.
गृहयुद्ध पेटेल. बरोबर तसंच झालं. ताराराणींनी ओळखायलाच नकार दिला. हे सगळे तोतया आहेत म्हणाली ती. ही येसूबाई नाही, हा शाहू नाही, हे तोतया आहेत. तोतया हा शब्द पण माहीत नसेल हल्ली. आता काय करायचं? मूळ स्वराज्याच्या गादीचा जो मूळ वारस आहे त्याला नकारच देऊन टाकला तिने. बघा, किती माणसं मोठी असली, किती शूरवीर असली, सत्तेची लालसा सुटत नाही. ताराराणी पण त्यातनं चुकली नाही. नाहीच म्हणाली, हे नाही, मी ओळखतच नाही ना, हे नाहीच आहेत ते. फार मोठा पेच प्रसंग तयार झाला. तेव्हा बाळाजी विश्वनाथ भट नावाच्या माणसाचा इतिहासात प्रवेश होतो. म्हणून ही सगळी पार्श्वभूमी थोडक्यात सांगणं गरजेचं असतं. कुठलाही महापुरुष जन्माला येतो ना, त्याच्या आधीची पार्श्वभूमी फार महत्त्वाची असते. कुठल्या काळामध्ये काय घडत होतं त्यावेळेला, त्याच्या पार्श्वभूमीवर ते मूल जन्माला आलंय. आणि मग जन्माला आले 1700. मग बाळाजी विश्वनाथ शाहूंना म्हणाले, ही जबाबदारी माझी. मी बसवतो तुम्हाला छत्रपतींच्या गादीवर. तुमचा हक्क आणि तुमचा अधिकार मी तुम्हाला मिळवून देतो. गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात जे घडले ना, सगळं तुम्हाला ह्या इतिहासात दिसेल. आणि नेमका घडवणारा तेव्हा पण बाळाजी विश्वनाथ भट होता. सगळ्या छत्रपतींचे जे मूळ सरदार होते, ज्या सगळ्या सरदारांची जी इच्छा होती की मूळ वारस शाहू बसला पाहिजे, जे कोणी आदिलशहाकडे निघून गेलेले होते, त्या ताराराणीबरोबर काम करणार नाही म्हणून काही जण निजामाकडे निघून गेलेले होते, त्या सगळ्यांना व्यक्तिगत भेटीगाठी सुरू केल्या बाळाजी विश्वनाथने. इतिहास वाचला पाहिजे सगळ्यांनी, राज्यकर्त्यांनी तर वाचलाच पाहिजे. इतकं काही शिकायला मिळतं. एकेका माणसाला धरून आणायला सुरुवात केली. मी शाहूला बसवतो, तुम्ही या, आपण शाहूची बाजू मजबूत करूया. एक माणसं पुन्हा स्वराज्यामध्ये यायला लागली. खुश झाली, छत्रपतींचा खरा वारस येणार, आपण गेलो पाहिजे. सगळेजणांना जमा करायला सुरुवात केली. आणि ताराराणीच्या लक्षात आलं की आपलं पारडं आता खाली गेलं, कमकुवत झालो आपण, आता लढायला गेलो तर मूर्खपणा ठरेल. आणि मग ताराराणींनी सातारा गादी सोडली आणि ती कोल्हापूरला गेली. तेव्हापासून त्या 2 गाद्या आहेत. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो ना की 2 छत्रपती कसे, एक साताऱ्याचे, एक कोल्हापूरचे. ते तिथून ही भानगड सुरू झाली. शेवटी ती काय वर्ण कुठनं बाहेरनं आलेली बाई नव्हती, ती पण त्यांच्याच एक वंशज होती. तेव्हापासून कोल्हापूरची गादी निर्माण झाली. मग तिथून तिने पण, ती भयंकर हुशार, भयंकर योद्धाबाई होती, लढवई होती, राजकारण धुरंधर होती. आणि मग शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ भटांच्या मेहनतीमुळं छत्रपती पदावर बसले. गेल्या काही वर्षांपूर्वी, मला वाटते 2014 ते 19, त्याच कोल्हापूरच्या गादीचे ते कोण छत्रपती ज्यांना राज्यसभेवर पाठवलं बघा, संभाजीराजे. त्यांना जेव्हा राज्यसभेवर पाठवलं तेव्हा आपल्या स्वयंघोषित जाणत्या राजाने असं वक्तव्य केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात. कधी कधी चुकून ते खरं बोलतात. खरोखरच इतिहासामध्ये शाहू महाराजांना छत्रपती पदावर बसवणारा एक भट होता. आणि मग चंद्रसेन जाधवांनी
तारा राणीबरोबर हात मिळवला आणि जे औरंगजेबाला पाहिजे होतं ते सगळं सुरू झालं. गृह कलह आणि शाहूंच्या विरोधात दंड पुकारले. शड्डू ठोकून तो उभा राहिला. बाळाजी विश्वनाथांवरती भयंकर विश्वास शाहू महाराजांचा. ते म्हणाले, या चंद्रसेन जाधवाचा बंदोबस्त करा, जा मोहिमेवर. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर यशस्वी होऊन आलात, चंद्रसेन जाधवाचा बंदोबस्त जर करून आलात, तर मी तुम्हाला पेशवा करेन. त्या बाळाजी विश्वनाथ म्हणाले, एकतर मला कसलीही आसक्ती नाही, पण तुम्ही स्वतःहूनच म्हणताय की मी ती मोहीम यशस्वी झालो तर मला तुम्ही पेशवा करा, तर मग माझं तुम्हाला असं सांगणं आहे की मला आधी पेशवा करा. त्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे मी पेशवा, एक साधा सरदार चालून आलाय आणि स्वराज्याचा पेशवा चालून आलाय, ह्याच्यात खूप मोठा फरक असतो. पटलं शाहू महाराजांना आणि मग त्यांना पेशवे पदावर बसवलं. आणि मग पेशवा सामर्थ्यानिशी चालून गेला. ती मोहीम यशस्वी झाली आणि बाळाजी विश्वनाथांवरचा विश्वास आणखीनच गाडा आणि इतकं त्यांची ती घट्ट नातं जमलं. मग पुन्हा कान्होजी शिर्क्यांनी असंच बंड पुकारलं. त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही तह करायचा आहे आम्हाला. मग तह करण्यासाठी म्हणून जी मोहिमेवर गेले ती बाजीरावच्या आयुष्यातली पहिली मोहीम. तेव्हा तो 11 वर्षाचा होता. तह करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी नाही, म्हणून मुलाला बरोबर घेऊन गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी फसवलं आणि त्या दोघांना त्यांनी कैदेत टाकलं. पुढचे 11 दिवस बाळाजी विश्वनाथ आणि 11 वर्षाचा बाजीराव फक्त चणे आणि गुळ खाऊन राहिले. शाहू महाराजांना भयंकर वाईट वाटलं. त्यांनी त्यातनं सोडवलं, त्याच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, त्यांना सोडवून आणलं. आणि मग अशाच एका मोहिमेवरती बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. पुन्हा एकदा अकाली मृत्यू, अल्पायुषी. भयंकर मोठा धक्का बसला स्वराज्याला. पंतप्रधानच गेला. पेशवे म्हणजे पंतप्रधान. आता काय करायचं? आता आणायचं कोणाला? पेशवा आणायचं कसा? पेशवा कोणाला बनवायचं? आणि मग दरबारामध्ये एक मोठी चर्चा झाली. खूप इंटरेस्टिंग चर्चा आहे. हे कोकणस्थ देशस्थाचं भांडण तेव्हापासून आहे. दरबारामधल्या अनेक देशस्थांना असं वाटत होतं की पहिले सलग 2 पंतप्रधान पेशवे हे कोकणस्थान होते, आता आमचं वर्चस्व जास्त आहे, तर आमचं आता देशस्थ पंतप्रधान व्हायला पाहिजे. म्हणजे बाजीराव अगदी 19 पूर्ण जस्ट 20वर लागलेलं होतं. लहानपणापासून बाजीराव जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याचं खरं नाव पाळण्यातलं आहे विश्वास. पण बाळाजी विश्वनाथ बखर वाचत बसले होते. इतिहासातल्या विजयी झालेल्या बाजींची बखर. विजयी झालेल्या बाजी मारून आले म्हणायचे. अशा काही बाजींची बखर वाचत असताना निरोप आला, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला. तेव्हा त्यांच्या तोंडून पटकन आलं की बाजींची बखर वाचताना म्हणजे मला पण बाजी जन्माला, माझ्या पोटी पण. असा तो बाजी नाव पडलं. पुढे तो बाजीराव झाला. मूळ नाव पाळण्यातले विश्वास. आई राधाबाई, फार मोठे संस्कार केले त्या बाईने. सगळ्या थोर पुरुषांच्या आयांचा इतिहास वाचा तुम्ही. ज्यांना अशी उत्तम आई मिळाली ती त्यांच्या पोटी अशी नररत्न जन्माला आलीच पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाईसारखी बाई नसती तर कदाचित शिवाजी, छत्रपती शिवाजी झाले नसते, कदाचित. इतकं कॉन्ट्रीब्युशन आहे जिजाबाईंचं. पण आपण फार त्यांचं लक्ष देत नाही त्यांच्या इतिहासाकडं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही. लग्नाआधीपासून जिजाबाईंनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय.
लग्ना आधीपासून शहाजीराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. नुसतं पाहिलं नाही, 2दा प्रयत्न पण करून ते अपयशी ठरले. असे जे स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या दोघांचं लग्न झालंय आणि मग त्याच्यातून एक असा जीव जन्माला आलाय, साक्षात शंकराचा अवतार शिवाजी. आणि त्या जिजाबाईंनी काय शिकवलं असेल शिवाजीला? कुठली शाळा होती, कुठले चॅप्टर होते, कुठले विषय होते? 2च विषय, फक्त 2 विषय शिकवले. या पृथ्वी तलावरती 2च व्यक्तिमत्व अशी आहेत. त्यांना व्यक्ती अशासाठी म्हणतो कारण त्यांनी मनुष्याचा जन्म घेतला म्हणून. ती माणसं नव्हती, ते अवतारी पुरुष आहेत ज्यांच्या नावात श्री आहे. बाकी आपल्या सगळ्या आता मला कदाचित धनादेश देतील, त्याच्यावर लिहितील श्री शरद वंशे. तो श्री नव्हे, नावात श्री. श्रीराम, श्रीकृष्ण. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे विद्वत्ता, श्री म्हणजे ज्ञान विज्ञान, श्री म्हणजे सामर्थ्य. काय काय त्याचे अर्थ लिहिलेत, बापरे. कुणाच्याच नावात श्री नाही. 33 कोटी देवदेवतांची नावं काढा, जगातल्या सगळ्या महापुरुषांची नावं काढा, पृथ्वी तलावरती 2च नावात श्री आहे, श्रीराम, श्रीकृष्ण. हे 2 श्री नावाचे चॅप्टर धडे जिजाबाईने शिवाजीला शिकवले. हे 2 श्री जेव्हा घरामध्ये शिकवले जातात, घरामध्ये वाचले जातात, अभ्यासले जातात, त्या घरातनं अशी माणसं जन्माला येतात. आपल्या घरातनं येत नाहीत कारण आपल्याला हे 2 श्री माहीतच नाहीत. आम्ही शिकवतच नाही, आम्हाला श्रीरामच, आम्ही श्रीरामच हा काल्पनिक करून टाकला. कारण सलग पहिले 5 जाळीचे टोपीवाले, शिक्षण त्यांच्याच हातात देऊन टाकलं ना आम्ही. आणि 69 नंतर इंदिराबाई अल्पमतात आल्यानंतर त्यांनी सपोर्ट कुणाचा घेतला? कम्युनिस्टांचा. कम्युनिस्टांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे? गृहमंत्रालय नको म्हणाले, अर्थमंत्री नको, संरक्षण नको. मग काय हवं तुम्हाला? शिक्षण मंत्रालय पाहिजे. वाळवीसारखं पिढ्यांना पोखरायचं असेल तर शिक्षण व्यवस्था हातात पाहिजे. पहिली 25 वर्ष मुसलमान, त्याच्यानंतर आज तागायत डावे, लेफ्टिस्ट, मार्क्सिस्ट संपून टाकलं तुम्हाला. त्यात बाजीराव निघून गेले, शिवाजी महाराज निघून, संभाजीला तर कोणी माहितीच नाहीत कोणाला. शौर्याचा इतिहास नाही, सगळा पराभूतांचा इतिहास, सगळा पराभूतांचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. मायथॉलॉजी नावाचा एक शब्द आणला गेला. सगळं खोटं आहे, सगळं काल्पनिक आहे. आताच्या सगळ्या पिढ्या 80% 60% मुलं म्हणतात की राम हा काल्पनिक आहे, श्रीकृष्ण झालाच नाही. सगळे पुरावे आहेत, सगळं काही आहे, तरी पण आम्ही तयार नाहीत. सगळ्या 1950-60च्या दशकामधल्या सगळ्या सिनेमामधून काय दाखवलं गेलं तर एक मुल्ला मौलवी अत्यंत सहृदयी आणि मंदिरातला एक पंडित कायम थर्ड क्लास, स्त्रियांकडे घाणेरड्या नजरेने बघणारा, पैसे खाणारा, रेप करणारा. मोगले आझम सारखा सिनेमा, काय आम्हाला कौतुक वाटलं. वा 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 वा. पद्धतशीरपणे भारताच्या पिढ्यांना पोखरून पोखरून संपून टाकलं. नशीब 2014ला नरेंद्र मोदी आले. नशीब. मी भाजपाचा नाही, मी कुठल्याच पक्षाचा नाही बरं का. मी हिंदुत्व नावाच्या एकाच पक्षाचा माणूस आहे. जर का चुकून माकून तो मूर्ख जर आला असता ना
तर सत्यानाश झाला असता. इथे शरदुल्ला खानचा कव्वालीचा कदाचित कार्यक्रम आता तुम्हाला ठेवावा लागला असता. आणि ह्या सगळ्या आमच्या माता भगिनी किती छान दिसतात, दिसल्याच नसत्या, कशा दिसणार? वाचलो, देश वाचला. 24ला सुद्धा परत मॅच जिंकता जिंकता हरणारच होतो, कारण आम्हाला सतत शिकवलं गेलं हे काल्पनिक ते काल्पनिक. आणि त्यामुळे आम्ही राम आमच्या स्वतंत्र भारतात आयांनी, मॅक्झिमम आयांनी, 80% बायकांनी मुलांना राम भीम शिकवलंच नाही, श्रीकृष्ण वगैरे शिकवलाच नाही. बरं, जे मोठे उत्सव केले जातात ते कुठले? दहीहंडी. गीता सांगितली, गीता जयंतीचा उत्सव एकाही आमदार खासदाराला करावा असं वाटत नाही, खरं त्याचे उत्सव व्हायला पाहिजेत. गीतेचे सर्वात जास्त श्लोक अर्थासकट जो पाठ करून सांगेल त्याला 5 लाखाचे बक्षीस दिलं पाहिजे, हंडी फोडायच्या ऐवजी. पण परवडत नाही. श्रीकृष्ण, मोठा श्रीकृष्ण आम्हाला परवडतच नाही. तो फळाची अपेक्षा न करता कर्म करायला सांगतो आणि तो सतत लढायला शिकवतो. आम्ही तर अहिंसेचे पुजारी नाही का, गांधींचे भक्त आम्ही सगळे. अहिंसा परमो धर्म असा अर्धाच मंत्र आम्हाला शिकवला आहे. पण जिजाबाईंनी ही चूक केली नाही. जिजाबाईंनी पुढचा पण अर्धा मंत्र शिकवला, धर्म हिंसा तथैवच शिकवलं. श्रीराम शिकवले आणि श्रीकृष्ण शिकवले, म्हणून छत्रपतींसारखं दैवत जन्माला आलं. एक्झॅक्ट राधाबाईंनी तेच केलं. लहानपणी बाजीरावला श्रीराम आणि श्रीकृष्ण आणि या दोघांच्या मिलनातून जे जन्माला येतं तो शिवाजी शिकवला. म्हणून ते एक असं नररत्न जन्माला आलं. सदैव मैदानावर, सदैव दानपट्टा खेळ, तलवारबाजी खेळ, घोड्यावर बस, सगळं लक्ष मैदानी खेळांमध्ये. 1200 सूर्यनमस्कार घाल, कुस्त्या खेळ, बलदंड शरीर यष्टी, जबरदस्त ताकद, अत्यंत देखणा. 4 मुलं होती, चिमाजी, बाजीराव, भिवबाई आणि अनुबाई, चुकत नसेल तर. 4 मुलं, बरोबर ना? अनुबाई. हां, असं मध्ये मध्ये विचारायचं, म्हणजे किती प्रेक्षकांना पण माहिती आहे ते कळतं. ही हुशारी आहे व्याख्याता म्हणून. शेवटी आम्ही काय 100% आम्हाला सगळं येतं असं काही नसतं. तुमच्यापेक्षा थोडं जास्त येतं, फक्त सांगायची हिंमत आहे आणि सांगायची इच्छा आहे, एवढाच काय तो फरक. तर इथं उभा राहिलो म्हणजे हा सर्वज्ञ झाला वगैरे अजिबात नाही बरं का. खूप चुका माझ्याही हातनं होत असतात, पण मला हे सगळं पोचवावंसं वाटतं सातत्याने. रामायण, महाभारत, संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू एवढ्या भाषा शिकवल्यात बाजीरावला. 9व्या वर्षांपासून वडिलांबरोबर राजकारण, समाजकारण, कारण वडील राजाराम महाराजांपासून वतनदार होते. वाई आणि सुपे याचं पूर्ण वतनदारी होती बाळाजी विश्वनाथांकडं. सगळं शिकत शिकत चाललंय पोरग. युद्धाचे सगळे पेच प्रसंग काय असावेत, कसे असावेत, आणि वडिलांनी एक फार जबरदस्त शिकवण देऊन ठेवली. ती उद्या योद्धा झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात युद्धाचं सगळ्यात महत्त्वाचं सामर्थ्य काय असतं, ते युद्ध न करता युद्ध करणं. हे कधी विसरू नकोस. कुठलं युद्ध जिंकायला जाशील ते जेवढी युद्ध न करता युद्ध जिंकता येतील तेवढा विचार कर. मग भगवद्गीता घरामध्ये हे सगळं वाचन आणि बाहेर गेल्यानंतर सगळी तलवारबाजी, दाणपट्टा, घोड्यावरनं रपेट मारायची, असं करत करत एक दिवस त्यांच्याकडं हा 7-8 वर्षाचा असताना एक ज्योतिषी आला. ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना आहे बाजीरावच्या आयुष्यातली. आणि बाजीरावने ऐकलं. ते ज्योतिषांनी पत्रिका बघितली बाजीरावची.
विचारले मुलाचं भवितव्य प्रचंड उज्ज्वल आहे, खूप मोठं नाव कमेल, भारतवर्षात त्याचं नाव होईल, पण पत्रिकेप्रमाणे अल्पायुषी आहे. हे बाजीरावने ऐकलं आणि बाजीरावच्या लक्षात आलं, अल्पायुषी आहे मी, माझ्याकडं वेळ नाही आहे. तेव्हा त्याला माहीत नव्हतं पुढे जाऊन मी पेशवा होणार आहे, पण जेव्हा तो पेशवा झाला तेव्हा त्याला ते ज्योतिषाचं भविष्य आठवलं. जेव्हा सगळा दरबार म्हणत होता की हा राजकारण कसं करणार, ह्याला सेनापती वगैरे करा, हा लढाई जबरदस्त लढेल, पण राजकारणातले डावपेच या पोराला जमणार नाही. एक तर लहान आहे, भयंकर माथेपिरू आहे, उर्मट आहे, उद्धट आहे, फाडकन बोलायचा कोणालाही काही, भयंकर ऊर्जा आहे मुलामध्ये. अशी जी काही वेगळी मुलं असतात ना, हे जर सगळं योग्य ठिकाणी जर गेलं ना तर हे भयंकर बाजीराव पेशवा घडतो. आणि मग चुकीच्या दिशेने गेलं तर मग बारामतीकडनं रस्ता जातो. तेवढीच हुशारी असते. मार्ग कुठला, हुशारीत कमतरता नाही अजिबात. हुशारी असल्याशिवाय इतकं राजकारण करूच शकत नाही माणूस. पण ती चांगल्या मार्गावर न्यायचं का ते त्याच्यावर आहे, ते संस्कारांवरती आहे. पेशवे पदावर बसवलं, सगळ्या दरबार जवळजवळ विरोधात, पण शाहू महाराज म्हणाले की बाळाजी विश्वनाथांमुळं मी छत्रपती झालो. बाळाजी विश्वनाथांमुळं हे स्वराज्याची घडी जी सगळी विस्कटलेली होती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ती पुन्हा या माणसाने आणली. पण पेशवे केल्यानंतर पेशवे पदाचा उपभोगच बाळाजी विश्वनाथ घेऊ शकले नाही, ह्याचं माझ्या मनामध्ये खूप मोठं शल्य आहे. आणि त्यांचा हा सुपुत्र काहीतरी आलं असेल ना त्याच्यात. लहानपणापासून मी 9व्या वर्षापासून या पोराला बघतोय, गेली 10 वर्ष सदैव वडिलांच्या बरोबर असतो. सदैव मी याला घोड्यावरनं बसताना बघितलंय, सदैव याला तलवारबाजी खेळताना बघितलंय. आपण याला करून बघू, नाही झालं तर वर्षभराने बदलू पेशवा. सगळ्या दरबाराचा विरोध पत्करून शाहू महाराजांनी बाजीरावला पेशवा केला. आणि मग त्यांनी तक्रारीला वावच दिला नाही. मग त्यांनी ज्या पद्धतीने स्वराज्याचं साम्राज्य केलं त्याला तोड नाही. सगळ्यांची तोंडावरती आपलं कर्तृत्वाने त्यांनी उत्तर दिलं. पहिली 4-4.5 वर्ष एकही युद्धच खेळाच्या भानगडीत पडला नाही. मग काय केलं बाजीरावने, अख्खा हिंदुस्थान फिरला. सगळ्या हिंदू राजांना, राजपूत राजांना भेटत होता, स्वराज्याचं महत्त्व पटवून देत होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामधले त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढणारे असे मोठे मोठे सरदार जे आता परत शत्रूला जाऊन मिळाले होते, त्यांना वैयक्तिकरित्या भेटून स्वराज्य, आपलं राज्य निर्माण करू, हिंदूंचं हिंदवी स्वराज्य निर्माण करू, तुम्ही सगळे मला हवे आहात, सगळ्यांना परत बोलवलं. मग जेधे आले, पवार आले, होळकर आले, सगळ्यांना बरोबर घेतलं. सगळ्यांना योग्य तो सन्मान दिला, योग्य ती पद दिली. आणि संभाजी महाराजांच्या नंतर बाजीराव पेशवा होईपर्यंत जी छत्रपतींची 2 मुख्य तत्व होती की सुईच्या टोका एवढी पण जमीन मी शत्रूला देणार नाही, आणि सगळ्या स्वराज्यातल्या नेमणुका ह्या कर्तृत्वाने मिळतील, वंश परंपरागत नाही, ते सगळं विस्कळीत झालेलं होतं. पगार वेळेवर मिळेनासे झालेले होते. युद्धावर पाठवण्यासाठी बायका पोरं आपल्या घरातल्या माणसाला पाठवायला तयार नसायच्या. असं सगळं विस्कळीत झालेलं होतं. ह्या सगळ्या विस्कळीतपणाला एक प्रखर शिस्त लावली पाहिजे म्हणून त्यांनी पहिलं काम केलं, गुप्तहेर खातं मजबूत केलं.
कुठेही खुट्ट जरी झालं तरी ते बाजीरावपर्यंत बातमी पोचायला लागली. कुठल्याही मोहिमेवर गेल्यानंतर, मोहीम यशस्वी झाल्यानंतर तिथल्या धर्मस्थळांना, तिथल्या स्त्रियांना, तिथल्या लहान मुलांना आणि गवताच्या पातीला हात लावता कामा नये. छत्रपतींचं तत्व आहे. त्याच्यात जरा जरी कोणी कसूर केली की डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा. स्वतःची दहशत निर्माण करायला सुरुवात केली. महिन्याला 3000 किलोमीटर घोड्यावरनं प्रवास करून पहिल्या 4-4.5 वर्षात अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत केलाय. एकच डोक्यामध्ये, दोनच गोष्टी डोक्यात की माझ्या पत्रिकेत मी अल्पायुष्य आहे आणि मला छत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्य करायचं आहे. अटकपासून कटकपर्यंत मला भगवा फडकवायचा आहे. दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे. 5 दिवसाची टेस्ट मॅच नाही खेळायची मला 2020 300 रन काढायचे. मग आता मला शिवाजी महाराजांची जी गनिमी काव्याची नीती आहे युद्धाची, ती वापरून चालणार नाही. मला बाहेर पडावं लागेल. मला इथून उत्तरेमध्ये, इथून दक्षिणेमध्ये, दिल्लीपर्यंत कूच करावी लागेल, राजस्थानपर्यंत कूच करावी लागेल. लांब लांबच्या मोहिमा कराव्या लागतील. त्याशिवाय स्वराज्याचं साम्राज्य कसं होणार? पूर्ण हिंदुस्थान भगव्या ध्वजाखाली आणायचं असेल तर मला हे सगळं करावं लागेल आणि मग मी एकटा करू शकत नाही. मग मला हिंदुस्थानातल्या बाकीच्या सगळ्या हिंदू आणि राजपूत राजांचं सहकार्य लागेल. म्हणून पहिली 4.5 वर्ष फक्त फिरलेत. 14 ते 19 मोदी फक्त फिरलेत. युद्ध न करता पाकिस्तानला युद्ध हरल्यानंतरच्या परिस्थितीला आणून ठेवलंय. कारण मोदी इतिहास वाचतात. परत एकदा सांगतो, मी भाजपचा सभासद पण नाही आहे, पण इतिहास आहे आणि वर्तमान याची सांगड मला सतत घालावीशी वाटते. माझ्याकडं शस्त्र सामुग्री एवढी नाही आहे, माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे, माझ्याकडे एवढे सैनिक नाही आहेत. माझ्यासमोर कोण कोण आहे? आणि निजाम आहे, औरंगजेब आहे, माझ्याकडे आदिलशाह आहे, माझ्याकडे पोर्तुगीज आहेत, माझ्याकडे इंग्लिश आहेत. कोण कोण आहेत? 5-5, 6-6 शत्रू आहेत समोर उभे, चारही दिशांनी असे तुटून पडलेले हिंदुस्थानवरती. एकाच वेळेला सगळ्यांशी लढायचं आहे मला. कसं कसं लढता आलं पाहिजे. मग पंचमहाभूतांचा अभ्यास करायला पाहिजे. जास्तीत जास्त युद्ध न करता जिंकली पाहिजेत. कमीत कमी दाळूगोरा खर्च होतो, कमीत कमी माणसं कामी येतात. 4000 किलोमीटर नुसतं धावडवून युद्ध जिंकलेलं आहे त्यांनी, एकही तलवारीला तलवार न भिडता. 50 ते 60 मैल एका दिवसात घोड्यावरनं धावायचा. वाऱ्याचा पण वेग कमी पडेल. असं म्हणतात की अशी पापणी लवायच्या तो गेलेला असायचा. 50 ते 60 मैल म्हणजे जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर घोड्यावरनं. कधीतरी जाता ना थंड हवेच्या ठिकाणी वगैरे, घोड्यावर बसता बघा, थकलेल्या घोड्यावर बसता नाही का, आणि तो समोर असतो आणि तुम्हाला फिरवून आणतो माथेरानला वगैरे. ते थकलेल्या घोड्यावर अत्यंत मुंगीच्या वेगाने तो जातो, तरी सुद्धा त्या अर्ध्या पाऊण तासानंतर उतरल्यानंतर कमरेच्या खालचं काय होतं आपलं? तर सूर्योदय ते सूर्यास्त 50 ते 60 मैल घोडदौड. हे हत्ती, हे उंट, हे घेऊन लढून चालणार नाही आपल्याला. आपल्याला 30, 40, 50 हजाराच्या पुढं सैनिक असता कामा नाहीत. हा कुटुंब काफिला घेऊन जाण्याची जी पद्धत होती त्या काळामध्ये, ही सगळी आपल्याला मोडीत काढली पाहिजे. सर्वात जास्त वेगाने चालवणारे घोडे बरोबर नेले पाहिजेत. घोडदौड करणारे माझे सगळे सैनिक असले पाहिजेत. मग मी घोडा घेऊन निघाल्यानंतर मध्ये मी थांबलो, मग तिथल्या राजाबरोबर बोलणी केली, मग तिथल्या राजा एक छावणी टाकली, मग बसले आरामात.
मग त्याच्याबरोबर बोलणी केली, त्याच्यात वेळ जातो, माझ्याकडं वेळ नाही आहे. मग त्या राजाला मला जे सांगायचं आहे ते सगळं मला कागदावर लिहून तयार, तो लिफाफा तयार पाहिजे. मग मला एवढ्या वेगाने जाणाऱ्या घोड्यावर बसून लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि बाजीरावनी अतिशय सुंदर तो एवढ्या वेगवान घोड्यावर बसून लिहायचा. बॉलपेन नव्हतं किंवा आता मोबाईलमध्ये ते ॲप आहे, आपण बोललेलं सगळं टाईप होतं, असलं काही नव्हतं. तेव्हा कसं लिहित होते, दौत आणि टाक, माहिती आहे ना, घोडा चाललाय वेगाने असं लिहायचं. थांबायचंच नाही तिथे, तिथे तो देऊन निघून जायचा. मी परत येताना उत्तर घेऊन जाईन. काय काय नियोजन आहे हो. अचानक अटॅक हा त्याचं फार मोठं तंत्र त्यांनी शिकून घेतलं होतं. शत्रूपासून एका विशिष्ट अंतरावर राहायचं सतत, कधी शत्रूला जवळ जायचं नाही. कधी बाजीरावला हवी ती जमीन, बाजीरावला हवे तो ऋतू येईपर्यंत तो लढायचा नाही. पंचमहाभूतांचा अभ्यास, पृथ्वी आप तेज वायू जल. पृथ्वी म्हणजे जमीन, कुठल्या जमिनीवर लढायचंय, कुणाबरोबर लढायचंय. मग ह्या ठिकाणी लढून चालेल का, नाही चालणार आपल्याला. इथं लढलो ह्यांच्याबरोबर मी हरणार, मग मला ह्यांना कुठे घेऊन जायला पाहिजे, ह्या प्रदेशात घेऊन जायला पाहिजे. मग तो पावसाळा आहे का, मग तिथे जाताना किती नद्या पार करायच्या आहेत. मग त्या निजामाच्या सैन्याला एका ठिकाणी असं घेरलंय त्यांनी, एका साईडला पूर्णपणे नदीचा प्रवाह आणि एका साईडला बाजीरावाचं सैन्य, मध्ये अडकला तो. हे पूर्वी सगळे 5-5 लाखाचं घेऊन यायचे ना, त्यांच्याबरोबर त्यांचे लवाजमे असायचे, त्यांच्या भटारखाने असायचे, धान्य बिन्य घेऊन मग ते असे एका ठिकाणी छावण्या बसायच्या. मग ते सगळे भटारखान्यामध्ये जेवण बिवण बनवलं जायचं. बाजीराव म्हणाले असलं परवडणारच नाही मला. म्हणून ती पहिली 4-4.5 वर्ष फिरून मी त्या विभागातून तुमच्या जाईन, तेव्हा तिथल्या माझ्या राहण्याची जेवणाची सोय तुम्ही करा. तू जेव्हा इकडे येशील तेव्हा मी करीन तुझी. हे संधान बांधलं. हे राजपूत आणि हिंदू राजांचं एक जाळं तयार केलं त्यांनी. मग लढायला घेण्यासाठी, स्वराज्यासाठी माणसं मरायला तयार झाली पाहिजेत. मग काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली ती योग्य वेतन देणं. सगळ्यांना विस्कळीत झालेलं, न मिळालेलं योग्य वेळच्या वेळी वेतन म्हणजे पगार द्यायला सुरुवात केली. प्रॉमिसरी नोट सारख्या नोट्स लिहून द्यायला सुरुवात केली. एक घरातला माणूस मी घेऊन जाणार आहे लढायला. बरं, त्या लढाया समोरासमोरच्या लढाया आहेत. प्रत्येक वेळेला काय माझ्या तलवारीने तुझं मुंडकं कापलं जाणार नाही, कधीतरी माझं मुंडकं कापलं जाणार. तर निश्चिंत राहा. बायका पोरांना सांगायचा तो निश्चिंत राहा. तुमची संपूर्ण जबाबदारी पेशवा म्हणून मी घेतलेली असेल. जर तुझा नवरा कामी आला तर. कामी येणं म्हणजे मरणं. निर्धास्त, कुटुंबांना निर्धास्त केलं जायचं. राजा माझा वाटला पाहिजे म्हणून कधीही पेशव्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत पेशवे पदाची एकही सुखसोय त्यांनी उपभोगली नाही. साधा मलमलचा कुर्ता, पांढरा शुभ्र, त्याची आवडती 4 घोडी होती. युद्धावर जाताना सदैव एका घोड्यावर तो आरूढ व्हायचा आणि एक रिकामा घोडा बरोबर घेऊन जायचा. हा घोडा थकलाय वाटलं की त्या घोड्याला दुसरीकडे द्यायचं, दुसऱ्या घोड्यावर तो स्वार व्हायचा आणि तिथून पुढे जायचा. तो शांत खाणं पिणं आराम करून त्या घोड्याला घेऊन तो पुन्हा. अशा पद्धतीने इथून दिल्ली, इथून राजस्थान, कुठे कुठेपर्यंत माणसं 4-4 हजार किलोमीटरचा प्रवास. अद्भुत आहे सगळं, अद्भुत, आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळं. नुसतं वेगाने धावतोय. बाकी सगळेजण चा वेग आणि बाजीरावचा आणि त्याच्या सैनिकांचा वेग हा डबल वेग.
त्याच्या पाठीमागं धावत शेवटी बंद. कधी कधी ते धावडवत पुणे आणायचा. त्यांचा जो जेवण भटारखाना आहे त्यांनाच अडवून तिथे त्यांना संपून टाकायचं की उपाशी सैनिक मरून जायचे. विविध प्रकारच्या क्लुप्त्या लढवून युद्ध जिंकलाय. प्रत्येक वेळा असं जाऊन असं नाही जिंकलाय तो, असं जिंकायचंच नसतं कधी. काय बाजीराव पेशवा म्हणजे अद्भुत आहे हो. जेव्हा निजामाला कळलं की हे कोण आहे माणूस, एवढी दहशत हिंदुस्थानभर निर्माण झाली. नुसतं पुण्यावरनं निघाला म्हटल्यावर निजामाने दिल्ली सोडून सगळं फरार झाला तो. अशी ताकद, अशी हिंमत एका मराठी माणसाची, एका बामणाची. मी मुद्दाम म्हटलं कारण त्याचा ब्राह्मण असणं हाच त्याचा दोष ठरला. आणि मग गलिच्छ फलक पुण्यासारख्या ठिकाणी लावले जातात. दुर्दैव आहे. कदाचित बाळाजी विश्वनाथ जाधव कांबळे असलं जर काही आडनाव असतं तर कदाचित आज चौकात बाजीरावचे पुतळे असते. दुर्दैवारी तो भट निघाला. आम्ही सगळ्या महापुरुषांना जातीत वाटून टाकलंय. एवढा मोठा सरसेनापती, एवढा मोठा, काय केलं आपण त्याचं. मला पुण्यामधनं सगळं हलवायला सोपं पडतं म्हणून पुणे हे सेंटर प्लेसला आणलं. आणि मग तिथे राहण्याची जागा म्हणून त्यांनी ज्या दिवशी ती पहिल्यांदा जागा बघितली तो शनिवार होता. मग त्यांनी तिथे पहिल्यांदा नारळ फोडून कुदळ पहिली मारली तो शनिवार होता. गृहप्रवेश केला तो शनिवार होता. वास्तू शांत केली तो शनिवार होता. म्हणून तो शनिवार वाडा हे त्याचं घर पुण्यातलं. आपण बाजीरावकडं, आपल्या सगळ्याच योद्ध्यांकडं, आपल्या सगळ्याच महापुरुषांकडं त्यांचा अभ्यास केला पाहिजे. का एवढा माणूस आहे. काय आपल्याला नेपोलियन माहिती आहे, आम्हाला सिकंदर माहिती आहे हो, पण आम्हाला बाजीराव माहीत नाही. किती दुर्दैव आहे. किती छोटंसं आयुष्य आहे, किती छोटीशी कारकीर्द आहे आणि एकांगी आहे सगळं. युद्ध 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 आणि युद्ध, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. पण आम्ही एक्सेप्टच करत नाही. त्यांनी राजपूता पद्धतीने रीतसर मस्तानीशी लग्न केलंय. इथे पुण्यात आणल्यानंतर इथे महाराष्ट्रीयन पद्धतीने रीतसर लग्न केलंय. साताऱ्याला दरबारात पत्नी म्हणून शाहूंची ओळख करून दिली. पण आम्ही हे नातं स्वीकारलंच नाही. ना घरातल्याने स्वीकारलं ना बाहेरच्याने स्वीकारलं. एवढ्या महापुरुषाला, एवढ्या मोठ्या सरसेनापतीला त्याच्या बायकोवरून ज्या पद्धतीने समाजाने आणि घराने छळलंय. बाजीराव संपला तो त्या छळवणुकीमुळं. नंतर त्याला मोहिमेवर गेल्यानंतर मोहीम संपली तरी पुण्यात यावंसच वाटायचं नाही. अगदी चिमाजी अप्पापासून घरापासून दारापर्यंत साधं एक ब्लेड लागलं तरी बोंबलत फिरणारी माणसं सुद्धा बाजीरावला मस्तानीवरनं बोलायला लागली. दुर्दैव. आणि शेवटी मध्य प्रदेशामध्ये मोहिमेवर असताना त्यांना विषमज्वर झाला. खूप आजारी पडले, खूप अंगात ताक भरला आणि ते तिथंच गेले वयाच्या 41व्या वर्षी. आज त्या बाजीराव पेशव्यांच्या जन्म ठिकाण आहे इथे डुबेरे म्हणून गाव आहे सिन्नरच्या जवळ. आम्ही यात्रा काढतो तिथे, वीरबाजी यात्रा अशी एक आम्ही यात्रा काढतो. आता 26 सप्टेंबरला आहे ती. वीरबाजी, वीर सावरकर, तिथून 15 किलोमीटर अंतरावरती भगूर, सावरकरांचं जन्म ठिकाण. आणि डुबेरे इथे त्याची आई म्हणजे माहेरचं बर्वे, त्या बर्व्यांचा वाडा ज्या बाळंतणीच्या खोलीत बाजीराव जन्माला आला तिथे आम्ही घेऊन जातो. तिथे बाजीराववर मी सगळी माहिती सांगतो. मग तिथून 15 किलोमीटर अंतरावरती भगूरला घेऊन जातो. मग तिथे पार्थ बावस्कर सावरकरांच्या सगळ्याबद्दल बोलतो. आणि अशी एक दिवसीय यात्रा आम्ही करतो आली, वीरबाजी यात्रा. दुर्दैव आहे, त्या मुंबई एवढा मोठा समृद्धी महामार्ग आहे पण हायवेवरून
त्या बर्व्यांच्या घरात जाईपर्यंत एक बोर्ड पण नाही कुठे की ते बाजीराव पेशव्यांचं जन्म ठिकाण म्हणून. एक साधा महाराष्ट्र शासनाला बोर्ड लावावा असा सुद्धा वाटलेला नाही. इतकी दुरावस्था. सावरकरांचं जन्म ठिकाणाची पण अशीच दुरावस्था होती. मी 2010ला गेलो तेव्हा सावरकरांच्या जिथे जन्माला आले तो जो वाडा आहे त्याच्या मध्ये भिंतीला लागून एक बिअर बार होता. आम्हाला काही जपून ठेवावं असं वाटतच नाही. आम्ही असेच मध्ये रायगडावर पण घेऊन जातो लोकांना. रायगडावरची इतकं रडायला येतं अक्षरशः. 288 आमदार आहेत, प्रत्येकाने 1 कोटी जरी टाकले तरी 288 कोटी रुपये तयार होतील. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर पैसे टाकायची गरजच नाही. 288 कोटीमध्ये महाराजांचे असे 10-12 चांगले मुख्य गड पुन्हा त्या वैभवात आणून ठेवू शकतो आपण. आणि 1 कोटी म्हणजे रुमाल काढताना जे पडतात इतका पैसा आहे हो. म्हणजे आंदोलन करणाऱ्यांकडे जर एवढा आहे तर देणाऱ्यांकडे नाही का, ते सरबत पाजणाऱ्याकडे किती असेल. पण बाजीराव बद्दल आम्हाला माहीत नाही, आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहीत नाही. जे सिनेमे येतात त्यात काहीतरी भलतंच दाखवलं जातं. फार दुरावस्था आहे. ही सगळी दुरावस्था आहे कारण आपल्या घरातनं राम आणि कृष्ण, श्रीराम आणि श्रीकृष्ण ज्या दिवशी गायब झाले तिथून ही दुरावस्था सुरुवात झाली. हे जाणीवपूर्वक गायब केलेत. आता ते परत आणणं हे आपलं काम आहे. उद्याचा हिंदुस्थान आपल्याला जर घडवायचा असेल, या सगळ्या महापुरुषांचा सन्मान पुन्हा व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर आता हिंदूंना जागं होण्याची गरज आहे. खूप नितांत गरज आहे. वेडगळ सगळ्या कल्पनेतनं बाहेर पडा. आणि आयुष्यात 2 फार सामान्य गोष्टी आहेत. ही सगळी चरित्र आपण ऐकतो, या सगळ्या थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकतो आणि मग जाताना मनामध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहतो. तो म्हणजे की हे तो काळ 17वं शतक, 16वं शतक, ज्ञानेश्वरांचं 13वं शतक, आता आम्ही काय करायचं. पण आता ना घोड्यावर बसायचं आहे, ना लढाया लढायच्या आहेत. आता काहीच नाही आहे. असं कुठलं उद्दिष्टच नाही आहे. एकच उद्दिष्ट आहे, भरपूर पैसा कमवायचा आहे. 2 घरं, 3 घरं, मोठं घर, छोटं घर, 2 गाड्या, 4 गाड्या, खूप दागिने, लॉकर भरलेला पाहिजे, एवढंच उद्दिष्ट आहे. समर्थांनी शिक्षण कसं असावं, एक फार सुंदर वाक्य आहे, सांगतो. शिक्षण कसं असावं, मन, मनगट आणि मेंदूचा विकास करणारं शिक्षण असावं. आपण 79 वर्ष फक्त मेंदूचा विकास झाला, मन आणि मनगट विकसितच झालं नाही. असे अहिंसेचे डोस पाजलेत की अहिंसक होता होता आपण सगळे नपुंसक झालो. टाळीचं वाक्य नाही. बदलायचं पाहिजे, चित्र बदललं पाहिजे आणि ते फक्त आपणच बदलू शकतो. आपल्या हातात 2 गोष्टी आहेत. 2025-21व्या शतकात ना निजाम आहे, ना आदिलशाह आहे, ना ब्रिटिश आहेत, ना पोर्तुगीज आहेत. पण ह्या सगळ्यांना आदर्श मानणारे काही आहेत दिल्लीत. त्यामुळे आपल्या हातामध्ये दर 5 वर्षांनी आणि मध्ये 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 एक मौलिक अधिकार बजावायचा आपल्याला लोकशाहीने एक संधी दिलेली आहे. ती म्हणजे मतदानाचा अधिकार. आणि तो बजावायला जाताना कंटाळा करू नका. एका मोहम्मदला या देशातनं हाकलून दिलं तर 55 इस्लामिक राष्ट्र आहेत. एका जॉनला हाकलवलं तर 101 ख्रिस्ती राष्ट्र आहेत. पण एका चितळेंना, पोंक्षेंना, जाधवना, सावंतना हाकललं तर जगात दुसरं राष्ट्र नाही जे आपल्याला सामावून घेईल.
तेवढ्यापुरतं सामावून घेतात, पण तुम्ही कायम अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियात सगळीकडे दुय्यम असता. कधी लक्षात ठेवा. कधी ट्रम्प विमानात भरून पाठवून देईल सांगता येत नाही. हा एकच देश आहे जो तुमचा आहे, आमचा आहे, आपला आहे, हिंदूंचा आहे. आणि आपण बहुसंख्य आहोत म्हणून इथला सेक्युलरिझम टिकून आहे. आपण बहुसंख्य आहोत म्हणून इथला सर्व धर्म समभाव टिकून आहे. आपण अल्पसंख्य झालो की काय होतं? आता बांगलादेशात बघितलं, इंग्लंडमध्ये ब्रिटिश अल्पसंख्य व्हायला आले तेव्हा त्यांची काय अवस्था आहे ते आपण बघतो आहोत. 47ला मुसलमान 3 करोड होते, 79 वर्षांनी 30 करोड झाले. 8 राज्य मुस्लिम बहुल झाली. आणि आपण फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जातो, मज्जा करतो. प्लीज करू नका. वाटेल ते करा, पण मतदान करा. एकच वाक्य डोक्यात ठेवा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. आणि इतिहास वाचा, छत्रपती वाचा, संभाजी महाराज वाचा, सावरकर वाचा, बाजीराव वाचा. हे इतिहासातली पानं आहेत. फार सुंदर इतिहास आहे. फार शौर्याचा इतिहास आहे, शूरवीरांचा इतिहास आहे. काय नाही हो आपल्याकडं. जगातल्या सर्वोत्तम संत आपल्याकडे आहेत, गणिततज्ञ आपल्याकडे आहेत, कला आविष्कार करणारे आपल्याकडे आहेत. सगळं आपल्याकडंच आहे. आपल्याकडनंच तर सुरू झालं ना. स्रोतच आपला आहे ना. इथूनच सुरू झालं आणि पसरलं जगभर. पृथ्वी गोल आहे सांगायला आम्हाला गॅलिलिओ नको आहे. त्याच्या आधीच आमच्या वडिलांनी सांगून ठेवलं आहे. गुरुत्वाकर्षण सांगायला आम्हाला न्यूटनची गरज नाही आहे. सगळं आम्हाला खूप लाखो वर्ष आधी सांगून ठेवलं आहे, पण आम्हाला माहीत नाही आहे. आम्ही भलत्याच भ्रमामध्ये आहोत. यातनं बाहेर पडा आणि आपण सगळ्यांनी मिळून हिंदू राष्ट्र घडवूया, टिकवूया. नाही तर आपलं तर आयुष्य निघून जाईल. आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य फार भयानक आहे. लक्षात ठेवा. बाजीरावांनी फक्त 20 वर्षाची कारकीर्द, पंतप्रधान पद जसं उपभोगायचं तसं एक दिवस पण उपभोगलं नाही. नशिबाने आत्ताचा पंतप्रधान पण आपला तसाच आहे. 24 तास काम करतोय तो. सगळं त्यांनीच नसतं करायचं, आपण पण काहीतरी करायला पाहिजे ना. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतक्या छान रसिकांसमोर बऱ्याच काळानंतर या सभागृहात, खूप वर्षांपूर्वी एकदा मी सावरकर मांडायला इथं आलो होतो, तेव्हा असं नव्हतं हे सभागृह. आता श्रीमंत झाली संस्था, त्यामुळं खूप छान लाईट बीट दिसत आहेत, एअर कंडिशन आहे. तेव्हा मी खूप घामाघूम झालो होतो. आज छान वाटते मला. अशीच भरभराट होऊ दे. पण असे कार्यक्रम, असे व्याख्यानं, असे विचार मांडणारी अनंत लोक आहेत. तुम्हाला हवे असतील तर मी तुम्हाला अनंत लोकांचे असे नंबर देईन. फार कमी लोक आहेत असे चांगले विचार मांडणारे, इतिहास समजून सांगणारे. निदान वाचण्यात इंटरेस्ट नसेल तर निदान असं तरी करून पोचवत जा. हे करायला पाहिजे. आपण सगळ्यात कमी कुठं पडतो माहिती आहे? आपल्या देशावर आपण फार प्रेमच करत नाही. आपण फक्त आपल्या स्वतःवर खूप प्रेम करतो. असो, परत एकदा संस्थेचा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.